प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी फुले सिनेमाची सध्या चर्चा आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा सिनेमा आहे। हा सिनेमा लवकरच रिलीज होणार होता, परंतु आता सिनेमाची डेट पुढे गेल्याचं समजतंय। सिनेमा संबंधित जो वाद निर्माण झालाय त्यामुळे मेकर्सने फुले सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। त्यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे। असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब, अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात, जे नाही ते पण जरा जास्त करून कमी असं दाखवतात। पण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही अजिबात लिबर्टी घेतलेली नाही। धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं, तो इतिहास आणि इतर पुस्तकं, त्याच्यामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे। आम्ही जरासुद्धा लिबर्टी घेतलेली नाही। खरं म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये कमी जास्त, कारण तो सिनेमाचा एक भाग आहे। म्हटलं पण ठीक आहे, तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही त्यामुळे आम्ही पुरावा देतो। आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा त्यांनी काय म्हणतात ना, ते सेन्सर बोर्ड स्क्रीनिंग, ते बोर्ड जे आहे सेन्सर बोर्डाचं, त्याची परमिशन मिळाली। परत त्यांनी आमचं स्क्रीनिंग मागितलं, समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं। मग आता काय राहिलं? तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही, कोणाच्या भावना दुखवायचं असं नाही। आणि मी त्या दिवशी सुद्धा सांगतो, नेहमी सांगतो आहे, त्यावेळेचे जे काही कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला, पण त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना। पण उलटपक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे, भिडेवाडा देणारे, भिडे ब्राह्मण होते, भवाळकर होते, परांजपर होते, असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूनं लढत होते, त्यांना मदत करत होते। आणि जे कोणी ती शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला, खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल, पण त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे हे आपल्या मातंग समाजाचे, आपल्या व्यायामशाळेतली मल्लांना घेऊन उभे राहिले, खबरदार, काय या शाळा कोणी बंद करू शकणार नाही। म्हणजे दोन्ही बाजूला आहेत, शिकले सवरलेले पण आहेत, अंधश्रद्धेवाले पण आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत। मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे। त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील, आता त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे हे असं करतातच असं नाही, असं म्हणत नाही मी। पण त्यावेळेला असं झालं होतं, महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे। मला काय तशी काही माहिती नाही। मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो, ते काय त्यांचं काय म्हणतात ते अनंत महादेवन आणि प्रोड्युसर्स, त्यांनी सांगितलं साहेब, आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे, काय कोणाला दाखवायचं दाखवू, पण याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही। तुम्ही पाहून घ्या काय आहे, कोण काय म्हणतं हे मला काही म्हणायचं नाही, दुसऱ्या काही वादंगात पडायचं नाही। मला महात्मा फुले वाडा, भिडेवाडा याचं काम पूर्ण झालं पाहिजे। मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजेत, वाटण्यात आली पाहिजे। त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतो आहे, पहिला मराठी सिनेमा काढला आचार्य अत्रे यांनी, त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं। मग अलीकडे जो आहे सत्यशोधक सिनेमा सुद्धा अतिशय चांगला काढला, पण हिंदीमध्ये पहिल्यांदाच येतो। मला असं वाटतं कोणी विरोध करू नये, आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय। आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले पाहिजे।